ठाकरे गट कोकणमधून पदवीधरचा उमेदवार मागे घेणार तर मुंबई आणि नाशिकवरील दावा कायम ठेवणार आहे अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे। मुंबई पदवीधर 40 वर्षांपासून ठाकरे गटाकडे असल्याचं यावेळी संजय राऊत यांनी स्पष्ट केलं। तर कोकण पदवीधरमधून किशोर जैन उमेदवारी मागे घेणार आणि नाशिकमधून काँग्रेस उमेदवार दिलीप पाटील अर्ज मागे घेणार असल्याचं महाविकास आघाडीमध्ये ठरलंय अशी माहिती सुद्धा संजय राऊत यांनी दिली आहे। तर आज दुपारी 3 पर्यंत चित्र स्पष्ट होणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय। नाना पटोले हे खूप मोठे नेते आहेत, यापेक्षा मोठे नेते व्हावेत। आमचे मित्र आहेत ते। मुंबईतला पदवीधर मतदारसंघ हा शिवसेनेचाच आहे। इथे तसा फार चर्चेचा प्रश्न निर्माण होतोय का? तर अजिबात नाही। काल रात्री आमची चर्चा झाली आपापसात, त्यात नाना पटोले सुद्धा सहभागी आहेत। एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून किशोर जैन हे आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतील। जवळपास झालंच आहे आमचं आणि 3 वाजेपर्यंत पिक्चर क्लिअर होईल। त्याच्यामुळे मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की आमच्याजवळ अर्धा दिवस रात्र आणि आजचा 3 वाजेपर्यंतचा वेळ आहे। 3 वाजेपर्यंत महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये या 4ही जागेला एकत्रित लढेल या पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल।